चैवं नरोत्तमं देवी सरस्वती व्यासं ततो जयमुदीरये ब्रह्मा मुरारी त्रिपुरान्तकारी भानु शशी भूमिसुतबुधश्च गुरुश्च शुक्रा शनि राहु केतवा कुर्वन्तु सर्वं सुप्रभातम् अहिल्या द्रौपदी सीता पंचकन्या स्मरे नित्य अश्वत्थामा बलिव्यास हनुमानच विभीषण कृपा परशुरामश्च सप्तते चिरंजीवी नमो देवै महादेवै संस्थिता नमः प्रकृतिभद्राय देवतां प्रणतां स्मतां मनोजवमारुतुल्यवेग जितेन्द्रियं बुद्धिमत्तां वरिष्ठं वातात्मजं वानटमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये महायोगपीठे तटे विमरथ्य वन्दनिकं वद समागत तिष्ठन्तमानन्दकन्दम् गुरु ब्रह्मा गुरु विष्णु गुरुर्देवो महेश्वरा गुरु साक्षात् गुरु ब्रह्मा तस्मै श्री गुरुवै नमः गुरु ब्रह्मा गुरु विष्णु गुरुर्देवो जनेश्वरा गुरुर्साक्षात् जनार्दन स्वामी तस्मै श्री जनार्दनाय नमः तस्मै श्री शांतिगिरे नमो नमः ओम जनार्दनाय 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 नमः ओम सिद्धेश्वराय नमः निष्काम स्वयोगी शिवयोगी जगद्गुरु जनार्दन स्वामी महाराज की जय उत्तराधिकारी जगद्गुरु स्वामी शांतिगिरी महाराज की जय बजरंगबली की जय ओम जगद्गुरु जनार्दन स्वामी मंदिर महाराज अर्थात परमपूज्य बाबाजी यांच्या कृपाशीर्वादाने त्यांच्या चरणी नतमस्तक अर्थात कोटी कोटी प्रणाम करून जसं कृष्णेची दिशेला किनार कैलासपती महादेव भद्रंग विजामाता सर्व चरणी या सर्व देवतांचे चरणी वंदन करून गोमातेला वंदन करून सकाळच्या या पाठच्या मुहूर्तावर उपस्थित असलेले श्री स्वामी लक्ष्मी महाराज मृगजन महाराज चंद्र महाराज मर्वानंद महाराज सावत्रानंद महाराज निळकंठ महाराज असे सर्व साधक ब्रह्म जालंदा सतत उपस्थित असलेले सर्व आश्रमी सेवक आणि सर्व सेविका माता भगिनी सद्गुरूचे सर्व विद्यार्थी आणि आपले अधीक्षक अशा सर्व उपस्थितांचं वरात करून टाळ्या अभिनंदन करायचंय. श्री बाबांचा आवडता ग्रंथ म्हणून बाबाजींचं विचार बघा भागवताबद्दल काय होते. भागवत बाबांचं काळीज आहे काय, भागवत बाबांचं काळीज आहे. म्हणून दररोज भागवत एक श्लोक जरी वाचा, नाही श्लोक वाचताला तर 5 वेळ तरी घ्या, नाही 5 वेळ घ्या एक गोळी तरी घ्या. एक गोळी घ्यायला जर काही वेळ नाही तर घराच्या बाहेर पडण्यापूर्वी भागवत दर्शन घ्या, तुमचे सर्व कामं होतील. असा बघा महिमा बाबाजींनी भागवत सांगितलेला आहे. अशा भागवतातील आपण आज अध्याय नंबर 7 अध्याय घेतला 7व्या अध्यायातील यदू आणि अवधूत संवाद परत संवाद झालेला आहे. यदू आणि अवधूत जो संवाद झाला होता, संवाद चर्चा झाली, ती एकमेकांशी काय बोलले की नाही, जे बोलले ते श्री संत एकनाथ महाराजांनी भागवतात लिहून ठेवलेले आहेत. मग आपण काय बोललो, ते काय बोलले एकमेकांशी, ती चर्चा आपल्याला लक्षात घ्यायची बरं का. म्हणून सर्वांनी लक्ष द्या. अध्याय नंबर कितवा? हां
प्रसंग कोणता आहे? प्रसंग कोणता आहे? यदु अदू संवाद. यदू म्हणजे भगवान सूरच्या यादव कुळातील होऊन गेलेला राजा बरं का, यदू राजा. आणि यदू राजावर कसा होता बरं का? यदू राजा हा आता हा संवाद कोण कोणाला सांगत आहेत? श्रीकृष्ण भगवत उद्धवला बरं का. कोणाला सांगत आहेत? हा, ते बघा, कारण सांगणारा मत आहे. सांगणार कोण आहेत? श्रीकृष्ण भगवंत. ऐकणार कोण आहेत? उद्धव बरं का. श्रीकृष्ण उद्धवाला काय सांगू लागले? म्हणे उद्धवा, आमचा एक पूर्वज होता बरं का. कृष्ण भगवंत उद्धवाला म्हणतात, म्हणे उद्धवा, आमचा एक पूर्वज म्हणे, आमच्या वंशामध्ये एक पूर्वज यदुराज होऊन गेला म्हणे. त्याचे नाव होते यदू म्हणे, यदू बरं का. त्याच्या नावावरून या आमच्या कुळाला यादव कुळ म्हणते बरं का. यदुराजाच्या नावावरून श्री भगवंत कुळाला काय म्हणलं जातं? यादव कुळ बरं का. त्याने एका अवधूत मुनी बरोबर ब्रह्म ज्ञानासंबंधी संवाद केला होता बरं का. त्यांनी काय केलं होतं? त्या आमच्या यदुराजा म्हणे एक अवधूत मुनी बरोबर ब्रह्मज्ञानासंबंधी संवाद म्हणजे चर्चा केली. चर्चा. यदुराज म्हणजे क्षत्रियातील जणू सूर्यच होता, असा तो तेजस राजा होता. किती बघा पराक्रमी किंवा वधूशी तेजस्वी होता. सूर्यासारखा कसा होतो? कसा होता तो? सूर्यासारखा. इतर राज्य म्हणजे जणू काही चंद्र बरं का, त्याच्या पुढे फिके पडत असेल. त्याने गुरुची लक्षणे ऐकतात त्याला सायुज्य मुक्ती प्राप्त झाली बरं का, त्या यदुराजाला. तीच पूर्वीची कथा श्रीकृष्ण बुद्ध म्हणतात, मी तुला उद्धव सांगतो बरं का. एकदा म्हणे यदुराजाने काय केलं? ब्रह्मानंदाने डुलत बरं का, आणि आत्मज्ञान प्रकाशमान असणारा यदू असा अवधूत बरं का, म्हणजे परमहंस संन्यासापेक्षा श्रेष्ठ असलेला संन्यासी कुणी पाहिला? यदुराजाने पाहिला बरं का. कुठं पाहिलाय? कारण्यामध्ये. आणि त्याच्या ठिकाणी आत्मतेजाचा प्रकाश होता. प्रकाश म्हणजे तो अवधूत सर्वांना कसा पाहत होता? देव म्हणून. काय पाहत होता? सर्व काही बघा भगवंत भरलेला आहे, अशा दृष्टीने अवधूत सर्व बघा त्या ठिकाणी पाहत होता. त्या अवधूताच्या स्वरूपाचे यदूने सूक्ष्म निरीक्षण केलं बघा. त्या अवधूताची ओळख पटावी म्हणून यदुराजाने काय केलं? निरीक्षण. जसं बघा तुमच्या जेवढे बसेले ना, मग कोण इमानदार आहे की काय? कोण इमानदार आहे, कोण हुशार आहे, कोण तपासत आहे की नाही, जसं निरीक्षण केलं जातं की नाही तुमचं, तसं त्या यदुराजाने काय केलं? निरीक्षण केलं बरं का. म्हणजे ओळख. कारण कोणाची बघा ओळख होणं फार महत्व आहे. नाही तर ओळख पडली नाही तर माणसाची फसत का हो? अनोळखी माणसाची जर आपण संगत केली, त्याची ओळख जर नसली तर तो एखादा फसू शकतो. आपल्याला फसू जाऊ शकते. म्हणून नेहमी जो आपला जोडीदार त्याची चांगली ओळख करून घ्या बरं का. आणि त्याने तुम्हाला फसवलं नाही पाहिजे भविष्यात. उलट त्याने तुम्हाला सहाय्य मदत केली पाहिजे. असा तो यदू राजा बरं का वनामध्ये वनक्रीडेसाठी चालला होता, म्हणजे शिकारीसाठी चालला होता तो यदू राजा. आणि तो रस्त्याने त्या जंगलात जात असताना त्याला कोण दिसलं? अवधूत दिसला. अवधूत कोण दिसलं? नाही का? आणि तोही बघा सहज निर्भयतेने फिरणारा अवधूत त्याला त्या दृष्टीला पडला बरं का, समोर आला. त्या अवधूताचे लक्ष शरीर अत्यंत संप्रमाणात होते. तो बघा ऑटोमॅटिक त्याचा प्राणायाम चालू होता. त्याला प्राणायाम करायची गरज नव्हती. इतका बघा तो साधनेशी एकनिष्ठ होता. तो कोण? अवधूत. म्हणजे ऑटोमॅटिक त्याचा प्राणायाम चालू होता. त्याचे सर्वांग बरं का नेत्ररूप होते आणि तो ज्ञानदृष्टीने सर्वत्र पाहत होता. म्हणजे सर्वांना तो काय पाहत होता? सर्वापती देव तरी पायाची पडावे. सर्वांना तो कोणत्या भावनेने पाहत होता? समजा आपले सुभाष वाघ देवचे, आपले संजय भाऊ देव, ब्रह्मानंद देव, सर्वांना बघा विद्यार्थी मी सर्व देव की सर्वांना कसा पाहत होता? सर्व देव आहे. सर्व कोण आहेत?
अशा दृष्टीने कोण पाहत होता? तो अवधूत बरं का सर्वांना. आपण कोणीतरी वनात राहणारे आहे त्याची त्याला भान नव्हते बरं का. कोणता अभिमान त्याच्या ठिकाणी नव्हता. अवधूत म्हणजे काय? जो अभिमानाला काय करतो बरं का, धुवून टाकतो त्याला म्हणतात अवधूत. म्हणजे अहंकाराला जो धुतो त्याला म्हणतात अवधूत बरं का. तोच योगी आणि तोच बघा पवित्र होय. आणि त्यामुळे होय का बघ तरुण तरुण जसं आता आपण तरुण दिसतात की आम्ही तर जवान केली जरी म्हातारे झाले आमचे हिरवे सर्व की पण मग मात्र ते कसे दिसायला आम्ही तुम्ही जवानासारखे बघा सर्व सेवा करतात त्याला टाळी होऊन त्याचा आम्ही करा. जरी बघा ते वयाने वयस्कर म्हणजे म्हातारे होते बरं का पण त्यांच्या जीवनामध्ये म्हातारपणाला वाव नव्हता. ते सर्व कशी जायचे एकदम आम्ही तो जवान जवान का जवान तरुण बघा दिसायचे बरं का. तो अवधूत. आणखी त्याचं एक लक्षण काय होतं बरं का त्याचं ज्ञान नित्य नवीन नूतन नवीन त्याचं ज्ञान होतं. आणि त्यामुळे त्याला सर्व ज्ञान असल्यामुळे तो टवटवीत कसा प्रसन्न त्याच्या चेहऱ्यावर दुःख कधी बघा दुःख नसायचं बरं का. तो चेहरा कसा असायचा प्रसन्न टवटवीत अशा म्हणजे हं, आनंद. आणि मग यदुराजाला आपलं अवधूत यदुराजा काय म्हणतायत म्हणे तुम्ही सर्वज्ञ आहात तसे तुम्ही सर्व ज्ञानी आहात आपण सर्व ज्ञानी आहात बरं का असं कोण म्हणतं? यदुराजा कोणाला म्हणतायत अवधूताला बरं का. काय तर अवधूताचं वर्णन यदुराजा करून राहिले बरं का आता. म्हणे आपण ज्ञातेपणा प्रगट होऊ देत नाही म्हणे. तुम्ही काही करीत नाही, काही इच्छित नाही. स्वस्थ पडून फक्त स्वस्थ पडून राहता म्हणे. एवढून तुमच्यावर दिसून येते मग तुम्ही अगदी स्थिर आहात. अव्यंग शरीरामुळे फार सुंदर दिसतं बरं का. कोणत्या व्यंगपणा त्यांच्यामध्ये नव्हता. आणि शरीर विकल दिसत नाही त्यांचं. शरीर कसं होतं एकदम टवटवीत बरं का जवानासारखं. ज्ञान तुमच्यामध्ये येऊन सामावले आहे. तुम्ही कर्म करूनही अकर्ते आहात. तुम्ही सर्व काम करता म्हणे पण तुमची भावना कशी आहे तर देव करून घेतो मी करीत नाही बा असा तुमच्यामध्ये मला भाव दिसतो बरं का. मी पण तुम्ही करीत नाही म्हणे. तुमचे बोलणंही अमृतापेक्षा मधुर आहे म्हणे. तुम्ही जे बोलताय कसं आहे ते अमृतापेक्षा गोड तुम्ही बोलता बरं का म्हणे. म्हणून तुम्हाला कवी पण शोभून दिसते म्हणे. तुम्ही कर्म करूनही करते आहात म्हणे मी काहीच करीत नाही सर्व माझ्याकडून बाबाजी करून घेता बरं का. असं ते म्हणू बरं का लक्षात घ्या. ते अवधूत म्हणून राहील. हे मोठं नवल बरं का हे याला मोठं नवल तर नवल. सर्व करायचं मग आता काय म्हणायचं मी केलं नाही तर कोणी कोणी केलं म्हणायचं माझ्याकडून देवाने बाबाने गुरुनी करून घेतलं बरं का असं म्हणायचं. म्हणजे कर्तेपणाचा अहंकार मनुष्याला लागत नाही. तुमचे बोलणे अमृतापेक्षा मधुर आहे म्हणे. जगात कोणत्याही व्यक्तीकडे किंवा वस्तूकडे तुम्ही डुंकूनही पाहत नाही बरं का. बाहेर किती सुंदर काही असतो त्याकडे तुम्ही लक्ष देत नाही. तुम्ही लक्ष पुढे सर्व लक्ष तुमच्या कोणाकडे देवाकडे देवाकडे. तुम्ही आत्मस्वरूपात नित्य जागृत असल्यामुळे मृत्यूपणाचे तारतम्य तुम्ही बाळगत नाही. त्यामुळे जगाला असे वाटते की तुम्ही वेडेपेशी आहात की काय बरं का. आत्मज्ञानाने तृप्त होऊन परमानंदे तुम्ही शांत झालेले आहात बरं का. तुम्ही कसे आहात म्हणे आत्मज्ञानाने तृप्त आणि नेहमी परमानंद आनंद परमानंद बरं का. अशा रीतीने बघा तुमच्यामध्ये असं मला काय दिसत आहे बरं का असं सर्व काही दिसत असं कोण म्हणतं? यदुराजा. कोणाला म्हणतायत? अवधूताला. अवधूताचं वर्णन केलं यदुराजाने. म्हणे नाना प्रकारच्या वासना म्हणजे काम क्रोध लोभ हे तुमच्यामध्ये नाही म्हणे. वासना म्हणजे लोभ यांनी जगातील सर्वजण जणू अग्नीत पोळल्यासारखे दिसत आहे बघा. सर्व जगामध्ये काय बघा सर्व जगामध्ये लोक पाहतो ना सर्वांमध्ये आपलं काय पाहिलं दिसतं लोभ. सर्व लोक सर्व जग हे कसं लोभिष्ट आहे म्हणे. अहंकारी अहंकारी आहे. काम क्रोध लोभ मत्सर त्यांच्यामध्ये आहे बरं का. जसं अग्नीमध्ये काही जर टाकलं तर ते पोळतंय ना बघा. त्याप्रमाणे ह्या विकारांनी सर्व जग कसे पळून निघाले बघा पळून कशाने पळून निघालेले काम क्रोध लोभ मत्सर बरं का. कुणी यातून सुटाय जगात कुणी यातून सुटलं नाही बरं का.
सर्व जग याच्यामध्ये वर पळून निघालेले. परंतु अवधूता बघा, तुम्ही मात्र या बघा ह्या विकाराने पळत नाही म्हणे. म्हणजे तुमच्यामध्ये काम नाही, राग नाही, अहंकार नाही बघा, लोभ नाही, मत्सर नाही बघा. तुमची शांती म्हणजे विलक्षण, तुमची शांती विलक्षण आणि अनाकलनीय तुम्ही समजू देत नाही मी. काय? तुमच्यामध्ये सर्व आहे, मात्र तुम्ही काही लोकांना समजू देत नाही बरं का बरं. समजू देत नाही म्हणे. जसं त्याने उदाहरण दिलं, नदीच्या दोन्ही बाजूला अग्नी लागला. काय झाला? अग्नीने पेट घेतला. नदीच्या दोन्ही बाजूला समजा आता हिळगंगा आहे. दोन्ही बाजूला अग्नीने काय केलं? पेट घेतला. पेटल्यानंतर त्या जंगलात हाती काय करतो मग? हाती काय करतो मग? त्या गंगेमध्ये उडी मारतो. काय करतो? डुबकी मारतो. मग उडी त्या हत्तीने त्या पाण्यामध्ये मारल्यानंतर त्याला बाहेरच्या अग्नी ज्वाळा लागू शकतात का? तर त्याने कशात कोणी उडी मारली बरं का? हां, पाण्यामध्ये, नदीमध्ये. नदीच्या दोन्ही तीरावरील अरण्यात वणवा लागलेला असताना जर एखाद्या हत्तीने नदीत उडी मारली म्हणे, तर त्याला त्याप्रमाणे अग्नीच्या ज्वाळा लागत नाही बरं का म्हणे. म्हणजे अग्नीचा त्रास होत नाही. त्याप्रमाणे तुम्ही पूर्णपणे दुःखमुक्त आहात बरं का. म्हणजे तुम्हाला काम, क्रोध, लोभ, मत्सर असं कोणतंही दुःख तुमच्यामध्ये नाही. शीत, उष्ण इत्यादी विरुद्ध संवेदना तुम्हाला स्पर्श करीत नाही. तुम्ही ब्रह्मस्वरूपात स्थिर आहात म्हणे. तुम्ही कसे एकदम ब्रह्मानंदाने ब्रह्मानंद अवस्थेत आहात. हे कृपामूर्ती दयाळा, मी आपल्याला एक विनंती करतो बरं का. मग विनंती बघा, यदुराजाने काय विनंती केली त्या अवधूताला? आणि आपण ब्रह्मवेत्ते ब्राह्मण आहात म्हणे. आपण कोण आहात? कारण तुम्ही जन्म घातलेले म्हणून तुम्ही ब्राह्मण आहात. ब्रह्मवेत्ते ब्राह्मण आहात. आत्मानंदाने पूर्ण आहात. त्या आनंदाचे कारण मला स्पष्ट करून सांगा बरं का. मग काय प्रश्न केला यदुराजाने अवधूताला? आपण एवढे आनंदी का आहात की? काय प्रश्न आहे? हे कोण विचारलं? हां, यदुराजाने कोणाला विचारलं? हां, लक्ष, अत्यंत महत्त्वाचा प्रश्न आहे की नाही. कारण तुम्ही एवढे सारे बसलेले, तुम्हाला दुःख लागतं का? कोणाला दुःख लागतं? कोणाला दुःख लागत नाही. सर्वांना काय लागतं? सुख म्हणजे आनंद, परमानंद, कैवल्यानंद बरं का, ब्रह्मानंद बरं का. आपण देहामध्ये असून विधेय आहात म्हणे बरं का. तुम्हाला विषय वासना स्पर्श करीत नाही म्हणे. इतके तुम्ही अलिप्त आहे बरं का. म्हणजे तुम्हाला स्त्रियाविषयी आसक्ती नाही बरं का. तुम्हाला राजाची भीड नाही बरं का. काय कोणी किती मोठा असो त्याची तुम्हाला भीड नाही. कोणी श्रीमंत आला तरी त्याची तुम्हाला चाड नाही. गरिबाची मातृभाषण आपण गोड करून घेता बरं का. व खऱ्या साधकाचे मनोरथ त्याला आत्मज्ञान देऊन पूर्ण करता म्हणे. तुम्ही दयाळू आहात, दीनदुबळ्याचे बांधव आहात, जिनावर दया करणारे आहात आणि तुम्ही भक्तवत्सल आहात बरं का. तुम्ही कसे आहात? भक्तवत्सल, दीनदयाळ बरं का. श्रीकृष्णाने यदुराजाचे हे बोलणे उद्धवाला सांगितले बरं का. हे कोणी कोणाला सांगितलं? हां, यदू आणि अवधूत एकमेकाशी काय बोलले की नाही, हे श्रीकृष्ण कोणाला सांगत आहेत? उद्धवाला बरं का. श्रीकृष्णाने यदुराजाचे हे बोलणे बरं का, यदुराजाचे हे बोलणं आहे, हे कोणा? उद्धवाला सांगितलं. आणि मग तो श्रीकृष्ण पुढे काय म्हणला उद्धवाला? म्हणे, उद्धवा, अवधूताने जो बोध सांगितला म्हणे, तो मी तुला सांगितला बरं का. अवधूताने जो बोध सांगितला ना म्हणे, तो आता तुम्हाला सांगतो बरं का म्हणे. ऐका म्हणे आता. शांत सावधान चित्ताने काय करा? ऐका म्हणे आता उद्धवा. मी तुम्हाला काय सांगणार आहे आता. अवधूताने काय बोध केला यदुराजाला, तो शांत चित्ताने ऐका म्हणे. त्याच्याकडे लक्ष द्या. हां. इथपर्यंत बघा, इथपर्यंत आज घेऊ का आपण बरं का. कुठपर्यंत आलो पण आता? कुठपर्यंत आलो? श्रीकृष्ण भगवंताने हां, यदुराजा काय काय बोलले, कोणाशी? अवधूताशी बघा, ते सांगितलं की नाही. मग आता कोण बोलणार आहे आता? अवधूत बोलणार आहे. कोणाशी बोलणार आहे? यदुराजाशी बरं का. तो समाज पुढे काय झाला त्याचा नंतर बघू अगदी. म्हणून बस म्हणले पुणे प्रभात काळी. स्वामी जनार्दन मौन गे म्हणे बसे प्रभू शिवपांडांच्या अमृत गायला मुख्याने गे ओळी हे वीर दै प्रभू नावाची बरोली जोडी
भस्मले पुणे प्रभात काळी मंगलमयी वेळी स्वामी जनार्दन वाहून गिरे मुने बसे प्रभू जवळी त्याग करी संसार विटून पाटले जन्मकोळी माय माळसात चढवी कळसात हे गाव उजळी भस्मले पुणे प्रभात काळी मंगलमयी वेळी स्वामी जनार्दन वाहून गिरे मुने बसे प्रभू जवळी संत समागम लागे गम वंदनी पांग दुई घडतर भक्ती प्रसन्न चित्ते काय होय लोळी भस्मले पुणे प्रभात काळी मंगलमयी वेळी स्वामी जनार्दन वाहून गिरे मुने बसे प्रभू जवळी ज्ञान भक्ती जा काढून शाळा भक्ती मार्ग मुजळी दीन बालके वसती गृहातुनी धन्यवाद उजळी भस्मले पुणे प्रभात काळी मंगलमयी वेळी स्वामी जनार्दन वाहून गिरे मुने बसे प्रभू जवळी किती मागिले शिवालयी प्रभू स्थापुनिया देऊळे कैलासाचा राणा दैवत हृदयच्या सर्वोळी भस्मले पुणे प्रभात काळी मंगलमयी वेळी स्वामी जनार्दन वाहून गिरे मुने बसे प्रभू जवळी विनम्र भावे अर्पी प्रभाकर काव्य पुष्प पाकळी दिसे मंदिरी स्वामी जनार्दन नाद ब्रह्म डोळी भस्मले पुणे प्रभात काळी मंगलमयी वेळी स्वामी जनार्दन वाहून गिरे मुने बसे प्रभू जवळी बाबा जनार्दन वाहून गिरे मुने बसे प्रभू जवळी काही महिला फक्त पाणीच बघा पाणीच घेतात म्हणजे बघून तर तीर्थ घेतात 7 दिवसामध्ये काही खायचं नाही फक्त तीर्थ म्हणजे जल पाण्याचं व्रत करतात काही महिला फळं घेऊन राहतात काही दूध घेऊन राहतात काही फराळ अशा माध्यमातून अनेक माता भगिनी उद्यापासून कशाला बसणार आहेत कारण बाबाजी म्हणायचे जप तप अनुष्ठान करते ऋषी मुनिजन केली जप तप अनुष्ठान करते ऋषी मुनिजन कारण पहिलं हे अनुष्ठान कोण करायचे फक्त ऋषी मुनीच करायचे बरं का जन म्हणजे जनता जनार्दन करायचे नाही मात्र बाबाजींनी काय केलं हे जनता जनार्दनासाठी अनुष्ठान सुरू केलं महिला नाही बरं का पुरुषांनाही मग अनुष्ठान केल्याने काय होतं सांग ना महिला म्हणून सांग ना अनुष्ठान केल्याने काय होतं तुम्ही डाकीन बांधता का अनुष्ठान केल्याने चिटकीन बांधता का मग अनुष्ठान केल्याने काय होतं देवी कोणी सप्तशृंगी बागा म्हणतं कोणी सावित्री माता कोणी जिजामाता कोणी अहिल्याबाई होळकर बरं का कोणी कोण म्हणतं तुळजापूरची भवानी माता कोणी महालक्ष्मी माता कोणी रेणुका माता अशा अनेक माध्यमातून महिला सुद्धा त्या अनुष्ठानाच्या माध्यमातून काय बनवू शकतात देवी काय बनवू शकतात मग देवी केली आणि म्हणून त्या ठिकाणी आजच्या सगळ्या सत्रामध्ये संस्कार बघा जन्म झाल्यानंतर आता हे मुलगा जन्म आलं ना जन्म आल्यापासून बघा 16 संस्कार प्रत्येक बालकावर झाले पाहिजे बरं का त्यामुळे नामकरण संस्कार आहे मग त्या मुलाचं नाव काय असलं पाहिजे की नाही आता तुम्ही एवढे बसेले तुम्हाला जर नाव नसेल चालेल का तुम्हाला कोणी ओळखणार नाही नव्हतं नाव नसेल की नाही लक्षात घे प्रत्येकाला असं नाव महत्वाचं आहे काही असं नामकरण संस्कार या बालकाचा अर्थ राऊत भाऊ यांच्या त्यांचं लक्ष्मीनारायण पूजन या ठिकाणी का करायचं तन सेवा करे तन पवित्र या शरीराने आपण श्रमण काय केलं सेवा केली दान केलं तर काय होतं शरीर पवित्र होतं तन सेवा करे तन पवित्र मन सेवा करे मन पवित्र मनाने नामस्मरण केलं मन पवित्र होतं धन सेवा करे धन पवित्र बघा तुमचं धन कधी पवित्र होईल या का एवढी केल्याने नाही बरं का किंवा माडी बांधल्याने गाडी घेतल्याने नाही बरं का धन कधी पवित्र होतं मग दान बघा केल्याने धन पवित्र होतं म्हणून धन चाहे तो दान कर